हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण मध्यभागी 3D फूल असलेला सुंदर असा रुमाल शिकणार आहोत। हे बघा, याची लांबी आपण मोजूया। साधारणतः 14 इंच आहे। आता याचे वजन बघूया। हे बघा, 80 ग्रॅम लोकर लागलेले आहे। या रुमालासाठी 4 प्लाय लोकर घेतलेली आहे। रंग तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। चला तर मग सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 8 साखळ्या करायच्या आहेत पांढऱ्या रंगाने। आठ साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे, म्हणजे एक रिंग तयार होईल। हे बघा, आता 3 साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला। आणि आता या रिंगमध्ये टोटल 24 खांब करायचे आहेत। पहिल्या 3 साखळ्यांचा झाला आणि आता उरलेले 23 खांब करून घेऊ। हे बघा, माझे 24 खांब बनवून झालेले आहेत। आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे, अशा पद्धतीने। हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे। 2 डबल क्रोशा इन सेम गॅप। आता 2 साखळ्या करा गॅप म्हणून। आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे। परत 2 साखळ्या करा, एक गॅप सोडा, स्किप करा आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब। आता हा राऊंड असाच असणार आहे। 2 खांब झाल्यावर 2 साखळ्या करायच्या गॅप म्हणून, एक गॅप सोडायची आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे। 2 खांब, 2 साखळ्या आणि एक गॅप सोडून परत 2 खांब, 2 साखळ्या, असा हा राऊंड पूर्ण करा। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे। शेवटच्या 2 साखळ्या केलेल्या आहेत। आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हा राऊंड दिसेल। 2 खांब, 2 साखळ्या। आता परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि हा दुसरा खांब आहे। या खांबावर 2 खांब करायचे आहेत, 2 DC। हे बघा, 2 खांबाच्या वर 3 खांब झालेत, दिसतंय। आता परत 2 साखळ्या करा गॅप म्हणून। इथे पहिल्या खांबावर 1 खांब आणि शेवटच्या खांबावर म्हणजे दुसऱ्या खांबावर 2 खांब। आपण खांबांची संख्या वाढवत आहोत। आता 2 साखळ्या करा आणि हा राऊंड पूर्णतः असाच असणार आहे। पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब। चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करूया। हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला आहे। शेवटचे 2 साखळ्या झालेल्या आहेत। आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला प्रत्येक राऊंडवर खांब वाढवत जायचे आहेत। आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला। आता दुसऱ्या खांबावर सुद्धा 1 खांब करायचा आहे आणि हे लक्षात ठेवा की शेवटच्या खांबावर 2 खांब करायचे। हे बघा, आता खांबांची संख्या 4 झालेली आहे। 3च्या वर 4 खांब आलेले आहेत। आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून आणि तसंच पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि शेवटचा तिसरा खांब आहे तिथे 2 खांब करायचे। शेवटच्या खांबावर 2 खांब करायचे विसरायचं नाही। 3 साखळ्या करा गॅप म्हणून आणि हा आता राऊंड असाच पूर्ण करायचा आहे। तुम्हाला दिसलंच असेल प्रत्येक राऊंडला खांबांची संख्या वाढत आहे। हा बघा, राऊंड पूर्ण झालेला आहे माझा। 3 साखळ्या झालेल्या आहेत शेवटच्या। आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे नेहमीप्रमाणे। परत 3 साखळ्या करा, DC ऑन DC। हा दुसरा खांब झाला।
तिसरा खांब झाला आणि आता शेवटच्या खांबावर 2 म्हणजे 5 खांब होतील टोटल. आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून. हे बघा, आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. खांबांवर खांब करायचे आहेत आणि शेवटच्या खांबावर 2 खांब करायचे. अशा प्रकारे प्रत्येक राऊंडला एक DC वाढत जाणार आहे. म्हणजे 5, दुसऱ्या राऊंडला 6 आणि अशाच प्रकारे हा रुमाल हवा तितका तुम्ही मोठा करू शकता. आता आपण 5 खांबांचा म्हणजे 5 DC इने राऊंड आपण करत आहोत. अशाच प्रकारे मी 5 राऊंड करून 10 DC होतील तोपर्यंत मी रुमाल वाढवत जाणार आहे. तर मग तुम्ही सुद्धा 5 राऊंड करून घ्या. हे बघा, माझे 5 राऊंड झालेले आहेत. हे बघा, तुम्हाला अजून मोठा करायचा असेल करू शकता. खांबांची संख्या वाढत चाललेली आहे प्रत्येक राऊंडला. हे बघा, आणि हा माझा शेवटचा राऊंड होता 10 खांबांचा. हे टोटल 10 खांब आहेत. हे खांब मोजले तर टोटल 10 खांब आहेत. शेवटच्या 3 साखळ्या केलेल्या आहेत. आणि आता नेहमीप्रमाणे पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, आता परत 3 साखळ्या करा. आता इथून जरा राऊंड वेगळा आहे. आता प्रत्येक खांबावर इथे एक खांब करायचा आहे. इथं आपण खांब वाढवत नाही आहे, 10चे 11 करणार नाही आहे, तर 10 खांबांवर 10 खांब करायचे आहेत. आणि शेवटच्या खांबावर एकच खांब करायचं आहे. त्यामुळे 10 खांबांवर 10 खांब झालेले आहेत. आता पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये इथे 2 DC करायचे आहेत, 2 खांब. आणि आता परत प्रत्येक खांबावर एक खांब करायचा आहे. म्हणजे 10 खांबांवर 10 खांब येतील. हे बघा, 10 खांबांवर 10 खांब झाल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे, 2 DC इन ए गॅप. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे. 10 DC ऑन 10 DC आणि 3 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे. कुठेही साखळी नाही आहे. आणि शेवटचे 3 चेन आहेत तिथे 2 खांब करायचे आहेत. आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता एक साखळी करा आणि दोरा कट करा. आता आपल्याला दुसऱ्या रंगाने विणायचं आहे. हा आपला रुमालाचा बेस तयार झाला. अशा प्रकारे तुम्हाला मोठा हवा असेल तर मोठा बनवू शकता. आता नवीन रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घ्या. आणि आता कुठल्याही एका गॅपमध्ये जोडू शकता. मी इथे जोडत आहे. हे बघा, तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. 2 साखळ्या करा गॅप म्हणून. आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक डबल क्रोशा करायचा आहे म्हणजे खांब करायचा आहे. हे बघा, त्याच गॅपमध्ये डबल क्रोशा केला म्हणजे तिथे V शेपचा लूप तयार झाला. हे बघा, आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून. आणि आता 3 साखळ्या म्हणजे 3 गॅप सोडायचे आणि चौथ्या गॅपमध्ये असाच V शेप लूप बनवायचा आहे. म्हणजे एक खांब करा
2 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करा. हे बघा, 1 खांब, 2 साखळ्या, 1 खांब म्हणजे व्ही शेप लूप झाला. आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून, 3 साखळ्या गॅप सोडा आणि पुढच्या गॅपमध्ये, चौथ्या गॅपमध्ये 1 खांब, 2 साखळ्या, 1 खांब. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. आपल्याला व्ही शेपचे लूप्स बनवायचे आहेत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. माझे सगळे लूप्स बनवून झालेले आहेत. आता शेवटच्या 3 साखळ्या करायच्या गॅप म्हणून आणि इथे बघा बरोबर 3 गॅप उरलेले आहेत आणि हा जो 3 साखळ्यांचा खांब होता तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. आता अजून एक स्लिप स्टिच करा तिथेच. आता हा दुसरा जो खांब आहे तिथे क्रोशा हुकने अशा प्रकारे वर करून स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा, आता आपल्याला या दुसऱ्या खांबावर विणायचं आहे. या खांबावर आपल्याला 6 खांब करायचे आहेत. अशा पद्धतीने पहिला झाला, 2, 3, 4, 5 आणि 6. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आता 6 खांब झाल्यावर जो पहिला खांब होता इथे या खांबावर 6 खांब करायचे. तो खांब असा बोटांनी उचलून धरला तरी चालेल, म्हणजे खांब करायला सोपं पडेल. दोन्ही खांबांवर 6-6 खांब करायचे आहेत, म्हणजे टोटल 12 खांब झाले. हे बघा, आणि गोलाकार असा आकार आलेला आहे. हे बघा, आता एक साखळी करायची आहे आणि आपण 3 साखळ्या गॅप म्हणून केल्या होत्या इथे, तिथे आपल्याला 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब असं करायचं आहे. पहिले 4 खांब करून घेऊ. आता 2 साखळ्या करा आणि परत 4 खांब त्याच गॅपमध्ये करायचं आहे. 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपण हे सगळं विणत आहोत. एक साखळी करा. हे बघा अशा प्रकारे दिसेल. 12 खांबांचा गोलाकार झालेला आहे आणि इथे पानाचा आकार आलेला आहे किंवा पाकळीचा आकार आलेला आहे. आता परत व्ही शेप लूपमध्ये विणायचं आहे. दुसऱ्या खांबावर पहिले खांब करायचे इथे, नंतर इकडे. तर दुसऱ्या खांबावर आपण 6 खांब करून घेऊ. 1, 2, 3, 4, 5,
आणि 6. हे बघा, आता पहिल्या खांबावर 6 करायचे. खूप सोपा राऊंड आहे हा. थोडा वेळ लागतो जरा. 1 2 3 4 5 आणि 6. नंतर एक साखळी करायची आहे. असं रुमाल फिरवून घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल आता कुठे विणायचं ते. आता 3 साखळ्यांची जी गॅप आहे तिथे हे बघा, इकडे 4 खांब 4 DC 2 चेन 4 DC. 4 खांब 2 साखळ्या 4 खांब करायचं आहे. आणि 4 खांब झाल्यावर एक साखळी करायची. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता हा पूर्ण राऊंड असाच करायचा आहे. कोणताही लूप स्किप करू नका. चला तर मग हा राऊंड असाच आपण पूर्ण करू.
हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. शेवटची एक साखळी सुद्धा केलेली आहे. आणि आता जॉईन कसं करायचं ते बघा. हा बघा, हा खांब आपण अटॅच नाही केलेला. तर पहिले 1 चेनची जी गॅप होती तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालायची आहे, इथून. आणि पहिला खांब केला होता त्या खांबातून दोऱ्याचा विडा अशा प्रकारे बाहेर काढायचा आणि स्लिप स्टिच करायची. हे बघा, अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. परत दाखवते तुम्हाला मी कसं अटॅच केलं ते, जॉईन केलं ते. 1 चेनच्या गॅपमधून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून पहिल्या खांबातून दोऱ्याचा विडा बाहेर काढलेला आहे आणि सगळ्यातून बाहेर काढून स्लिप स्टिच केली आहे तिथे. हे बघा, आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपला शेवटचा राऊंड राहिलेला आहे बॉर्डरचा, ती मी गुलाबी रंगाने करणार आहे. स्लिप नोट करून घेतली आणि इथे आपण जॉईन करत आहोत. स्लिप स्टिच करा आणि आता प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. 4 खांब आहेत, 4 खांबांवर 4 सिंगल क्रोशा करून घ्या. 2 3 आणि 4. आता 2 चेनची गॅप आहे ही बघा, इथं एक सिंगल क्रोशा करायचा, 2 साखळ्या करायच्या आणि अजून एक सिंगल क्रोशा करायचा. हे बघा, परत 4 खांबांवर 4 सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिल्या खांबावर दुसरा, तिसरा आणि चौथा सिंगल क्रोशा. हे बघा, प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशा करायचा, हे विसरायचं नाही. आता हे टोटल 12 खांब आहेत. हे बघा, पहिला खांब असा लपला जातो. आता या 12 खांबांवर 12 सिंगल क्रोशा करून घ्या. हे बघा, 12 सिंगल क्रोशा झाले बनवून माझे. अशा प्रकारे दिसेल. आता हे 4 जे खांब आहेत त्या 4 खांबांवर 4 सिंगल क्रोशा करायचा आहे. हा पूर्ण राऊंड सिंगल क्रोशाचाच असणार आहे. चला तर मग अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करू. 4 खांबांवर सिंगल क्रोशा करायचे, मग 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशा. परत 4 खांबांवर 4 खांब, 1 2 3 आणि 4. आणि 4 सिंगल क्रोशा झाल्यानंतर हे 12 खांब आहेत, त्या 12 खांबांवर सिंगल क्रोशा करून घ्या. सुरुवात इथून करायची. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू.
हे बघा माझी बॉर्डर बनवून झालेली आहे. किती सुंदर दिसतोय रुमाल बघा. आता जिथून सुरुवात केली होती, पहिला सिंगल क्रोशा केला होता, तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे हा रुमाल आपला पूर्ण झालेला आहे. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आता पाठीमागे हाईड करून कट करायचे अशा प्रकारे. काही जणांना हा रुमाल एवढाच ठेवायचा असेल तर ठेवू शकता, पण मी तुम्हाला सेंटरला 3D फूल कसे बनवायचे ते शिकवणार आहे. ॲक्च्युली आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे फूल शिकवलेले आहे, पण ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी परत दाखवत आहे. चला तर मग रंग हेच घ्यायचे आहेत. सुरुवात आपण ह्याची साखळ्यांनी करणार आहोत. पहिले पांढऱ्या रंगाने 6 साखळ्या करायच्या आहेत. 6 साखळ्या झाल्यानंतर पहिल्या साखळीत इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल. आता 2 साखळ्या करा आणि आता या रिंगमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचे आहेत. 4 पदरी. हा एक पदर झाला, 2, 3 आणि 4. आता सुईवर दोऱ्याचा विडा घेऊन 4ही लूपमधनं बाहेर काढायचं. एक साखळी केली आणि आता 2 साखळ्या गॅप म्हणून करायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला 4 लेअर पफ स्टिच 8 वेळा करायचे आहे. आता हा दुसरा पफ स्टिच चालू आहे. सुईवर दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्यातून बाहेर काढायचं. हे बघा. आणि आता एक साखळी गाठ म्हणून 2 साखळ्या गॅप म्हणून. पफ स्टिच कसे करायचे याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी नक्की तो बघावा. एक साखळी गाठ म्हणून 2 साखळ्या गॅप म्हणून. अशा प्रकारे उरलेले 5 पफ स्टिच करून घेऊ. हे बघा 8 पफ स्टिच झालेले आहेत. 2 साखळ्या केलेल्या आहेत आणि आता पहिल्या पफ स्टिचवर स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा. आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घेतली आणि आता या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये इथे जॉईन करायचं आहे स्लिप स्टिचनी. 3 साखळ्या केल्या म्हणजे पहिला खांब झाला. 2 साखळ्या केल्या गॅप म्हणून आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे, 1 DC. हे बघा, अशा प्रकारे व्ही शेप लूप तयार झालेला आहे. आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून आणि पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये इथे एक खांब करा, 2 साखळ्या करा आणि अजून एक खांब करा. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये व्ही शेप लूप बनवायचा आहे. हे बघा. आता 3 साखळ्या करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये एक खांब, 2 साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब, म्हणजे व्ही शेप लूप तयार होतो. हे बघा, आपले 3 बनवून झालेले आहेत. उरलेले 5 बनवून घ्या. हे बघा, सगळे लूप बनवून झालेले आहेत. 3 साखळ्या पण झालेल्या आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. अजून एक स्लिप स्टिच करा. आता व्ही शेपमध्ये हे 2 खांब आहेत. दुसरा खांब हा पहिला खांब, हा दुसरा खांब. तर आता आपल्याला दुसऱ्या खांबावर इथे खांब करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने तो खांब असा उचलून घ्यायचा आणि त्या खांबावर आपल्याला टोटल 6 खांब करायचे आहेत. 2 झालेले आहेत, 3, 4, 5 आणि 6. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता हा पहिला खांब आहे, त्या खांबावर सुद्धा अशाच पद्धतीने 6 खांब करायचे आहेत.
प्रत्येक वेळेस खांब असा बोटाने उचलून धरा, म्हणजे खांब करताना आपल्याला त्रास होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे 12 खांब झालेले आहेत. एक साखळी करा आणि आता 3 साखळ्यांची जी गॅप होती इथे, हे बघा, इथे आपल्याला 4 खांब, हे बघा, हे अशा पद्धतीने दिसेल. इथे गोलाकार आकार झालेला आहे. हे बघा, 12 खांबांचा. आता 4 खांब झाल्यानंतर 2 साखळ्या करायच्या आहेत आणि त्याच गॅपमध्ये परत 4 खांब करायचे आहेत. हे सगळं आपण 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये करत आहोत. 4 खांब झाल्यावर एक साखळी, हे विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता परत व्ही शेप लूप आहे. पहिले दुसऱ्या खांबावर 6 खांब करायचे, मग पहिल्या खांबावर. हे बघा, हा दुसरा खांब आहे. असा धरा आणि 6 खांब करून घ्या. तीन, 4, 5, 6. आता पहिल्या खांबावर इथे 6 खांब करून घ्या. 2, 3, 4, 5 आणि 6. 6 खांब झाल्यावर एक साखळी करायची आहे आणि आता 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये इथे 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब करायचं आहे. पहिले 4 खांब करून घेऊ. आता 2 साखळ्या आणि अजून 4 खांब त्याच गॅपमध्ये. खूप सोपं आहे बनवायला हे. एक साखळी करा. हे बघा, अशा पद्धतीने हे दिसेल. ते गोलाकार आकारामुळे 3D इफेक्ट येतो. खूपच सुंदर दिसेल हे पूर्ण झाल्यावर. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू.
हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आणि आता जॉईन कसे करायचे ते बघा. 1 चेनच्या गॅपमध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून पहिल्या खांबातून सुद्धा हुक अशा प्रकारे घालायचे आहे आणि दोऱ्याचा वेढा सगळ्यातून बाहेर करायचा आहे. हे बघा, एक साखळी करा, दोरा कट करा. हे बघा, आता याला बॉर्डर करायची आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल करायची तर नका करू, पण मी तुम्हाला दाखवते. नवीन रंगाची स्लिप नॉट करून घेतलेली आहे. आता 1 चेन आपण गॅप केली होती, बघा इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हा लास्ट राऊंड आहे. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये प्रत्येक खांबाच्या वर सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, आता इथे 4 खांब आहेत म्हणून 4 सिंगल क्रोशा आलेले आहेत. आता या 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि अजून एक सिंगल क्रोशा असे करायचं आहे, म्हणजे टोकदार जरा आकार येईल. आता उरलेल्या 4 खांबांवर 4 सिंगल क्रोशा करून घ्या. आता इथून सुरुवात करायची आहे. राऊंड शेप असा गोल करायचा. पहिला खांब जो केला होता, दुसऱ्या खांबावरचा पहिला खांब, तिथून सुरुवात करायची आहे. प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशा, म्हणजे 12 खांब आहेत तर 12 सिंगल क्रोशा होतील. प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करून झालेला आहे. हे बघा, गोलाकार सुंदर दिसत आहे. आता या 4 खांबांवर सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. खूप सोपा राऊंड आहे. प्रत्येक खांबावर प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे आणि 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशा. परत 4 खांबांवर 4 सिंगल क्रोशा. आणि आता गोलाकार इथून सुरुवात करायचा आहे अशा पद्धतीने. आणि मग इकडे 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब आणि परत 4 खांब अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे.
हे बघा पूर्ण बॉर्डर करून झालेली आहे फुलाला. आता जिथून सुरुवात केली होती इथे स्लिप स्टिच करायची आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. तुम्ही हे फूल 2 रंगात सुद्धा बनवू शकता, खूप छान दिसेल. प्रत्येक वेळेस हा रुमाल असा हाताने सारखा करून घ्यायचा म्हणजे पाकळ्या व्यवस्थित होतील. आता हे फूल सेंटरला अटॅच करायचं, मध्ये एक मोती लावायचा आणि या रुमालाच्या सेंटरला अशा प्रकारे इथे स्टिच करून टाका, शिवून टाका. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की असा रुमाल बनवून बघा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक कमेंट करा. माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.